नमस्कार तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी मस्त रेसिपी बनवणार आहे चटपटीत। मस्तपैकी बाहेर पाऊस सुरू आहे आणि तुम्हाला काहीतरी नवीन चटपटीत खावंसं वाटतंय तर आज आपण कांदा भजी बनवणार आहे। ही कांदा भजी रेसिपी तुम्ही पूर्ण बघा तेव्हाच रेसिपी कळेल आणि टेस्टला पण एकदम मस्त आहे। आणि हे कांदा भजी अजिबात तेलकट होणार नाही, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा। अशा चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आता रेसिपी बनवूया। मी इथे कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ती कोथिंबीर आता बारीक कट करून घेणार आहे। कोथिंबीर पण बारीक कट करून झालेली आहे। आता इथं मी 7-8 कांदे घेतलेले आहेत। ते कांदे आपल्याला एकदम उभ्या साईजमधून बारीक कट करून घ्यायचे आहे। अशा प्रकारे मी कांदा कट करून घेतलेला आहे। तो कांदा आपल्याला एकदम पातळ मधून कट करून घ्यायचा आहे। कांदा पण सर्व कट करून झालेला आहे। आता त्या कांद्याला आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे। इथे मी सर्व कांदा मोकळा करून घेतलेला आहे। अशा प्रकारे तुम्ही कांदा मोकळा करून घ्यायचा। आता कांदा मोकळा करून झालेला आहे। आता त्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर, बेसन पीठ, थोडीशी हळद, ओवा हातावरती चोळून टाकायचा आहे, स्मेल छान येतो। लाल तिखट, आंबारी, चवीनुसार मीठ। आता ते सर्व व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झाल्यावर थोडं पाणी ॲड करून आपल्याला ते बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी थोडंच घालायचं आहे। इथे मी थोडं पाणी ॲड करून ते बेसन पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। अशा प्रकारे बेसन पीठ मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे तेल पण गरम झालेलं आहे, तरीही आपण तेल चेक करू। तेल मस्त गरम झालेलं आहे। आता त्यामध्ये आपण सर्व कांदा भजे एक करून सोडून घेऊ। इथे कांदा भजे पण सोडून झालेले आहे आणि एका साईडने व्यवस्थित पण तळलेले आहे। आता आपण ते कांदा भजे चमच्याने व्यवस्थित पलटून घेऊ आणि आपल्याला हे मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे आहे, कारण की मीडियम गॅसवर हे भजे तळून घेतल्याने आतमध्ये मस्त खरपूस भाजले जातात। भजे पण व्यवस्थित खरपूस भाजलेले आहे, तरीही आपण त्याला 2 मिनिट व्यवस्थित भाजून घेऊ। भजे पण मस्त खरपूस क्रिस्पी तळलेले आहे। आता आपण ते झाऱ्याने बाहेर काढून घेऊ। भजे किती मस्त क्रिस्पी तळलेले आहे। अशा प्रकारे आपण सर्व भजे तळून घेऊ। आता इथे मी मिरच्या कट करून घेतलेल्या आहे। त्या मिरच्या पण मी तेलामध्ये तळून घेत आहे। मिरच्या पण मस्त तळून झालेले आहे। आता आपले कांदा भजे एकदम मस्त क्रिस्पी तयार झालेले आहे। अशा प्रकारे कांदा भजे जर तुम्ही केले तर एकदम मस्त रेसिपी आहे। जेव्हाही पाऊस सुरू आहे तेव्हा तुम्हाला काहीतरी चटपटीत खावंसं वाटतंय तर हे कांदा भजे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। तोंडाला पाणी सुटेल असे एकदम मस्त क्रिस्पी भजे आहेत, त्यामुळे ही भजे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। अशा चविष्ट रेसिपीसाठी श्रेया यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।